नमस्कार नमस्कार नमस्कार. आजचा दिवस अजून 100 वर्ष तरी कोणीही विसरू शकणार नाही हे निश्चित. कारण आजचा दिवस आहे महिला पराक्रमाचा दिवस आणि तो जागतिक महिला पराक्रम म्हणून साजरा केला पाहिजे खरं तर. कारण 8 मार्च हा जागतिक महिला दिवस आपण नुकताच साजरा केला, पण ती आठवण आहे महिलांविरुद्ध झालेल्या अन्यायाविरुद्ध जो लढा दिला त्याची. पण आजचा दिवस काही वेगळाच आहे. जेव्हा तुमच्याकडे गुणवत्ता असते तेव्हा तुम्ही आपोआपच पराक्रम करण्याच्या दिशेने वाटचाल करता आणि तेच आज झालेलं आहे. सुनीता विल्यम्स यांनी जागतिक पराक्रम केला आहे. 1 नव्हे 2 नव्हे तर 3 पराक्रम त्यांच्या नावावर आहेत. पहिला पराक्रम म्हणजे त्या भारतीय वंशाच्या दुसऱ्या महिला आहेत. पहिली कल्पना चावला, तिची आठवण निश्चितच या दिवशी होते. सुनीता विल्यम्स यांनी तर 30 जानेवारीला नुकताच एक जागतिक विक्रम केला आणि तो होता 62 तास 6 मिनिटं स्पेस वॉक करण्याचा. आणि आता तर 286 दिवस त्या स्वतः पायलट असलेल्या अंतराळ यानामध्ये त्यांनी अत्यंत कठीण अवस्थेत काढले. आणि अशाही परिस्थितीत कायम सगळ्या सणाच्या दिवशी, मग ते अमेरिकेतले सण असोत, न्यू इयर असोत की भारतातले सण असोत, अत्यंत हसतमुखांनी सगळ्यांना त्या सतत शुभेच्छा देत होत्या. खूप कठीण असतं जेव्हा आपल्या जीवावर बेतलेलं असतं तेव्हा हसतमुख राहून दुसऱ्यांना सदिच्छा देणं. हे तर खूप लहान काम आहे असं आपण म्हणू शकतो. कारण त्यांनी इतके दिवस अंतराळात कष्टाने काढून अंतराळातलं ज्ञान आता त्या जगासमोर मांडणार आहेत आणि हे खूप महत्त्वाचं आहे. तिसरं तितकंच महत्त्वाचा असा विक्रम त्यांनी केला आहे आणि तो म्हणजे भगवद्गीता त्या अंतराळात घेऊन गेल्या. असं पुस्तक किंवा असा ग्रंथ नेणारी ही पहिलीच भारतीय महिला आहे. त्यामुळे जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. आणि पुन्हा एकदा सिद्ध झालंय की महिलेकडे जर गुणवत्ता असेल तर ती आपोआप पराक्रमाच्या दिशेने पाऊल टाकते आणि मग जगाला दखल घ्यायला भाग पडते. संपूर्ण जग तिचा सन्मान करतो, जे आज सुनीता विल्यम्स यांच्या बाबतीत होणार आहे. आणि या सर्वाचा आपल्याला सार्थ अभिमान वाटला पाहिजे आणि तो प्रत्येकीला वाटणारच आहे. मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो. पुरुष आणि स्त्री हे जेव्हा एकत्रितपणे काम करतात तेव्हाच कुठला तरी आगळा वेगळा असा पराक्रम होतो, जे आपण आज प्रत्यक्ष पाहिलं. त्या अत्यंत यशस्वीपणे पृथ्वीवर उतरल्या. मेक्सिको आयलंड येथे त्या उतरलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांचं खूप खूप अभिनंदन. पुन्हा भेटूया. नमस्कार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.